तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आय एम फोर्थ MBBS स्टुडंट फ्रॉम GMC. या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप बद्दल माहिती घेणार आहोत. बघा, आता सर्व ऍडमिशन प्रोसेस झालेली आहे. तर आता सर्वात महत्त्वाचा टप्पा राहतो स्कॉलरशिपचा फॉर्म भरणं किंवा त्याला कसं अप्लाय करायचं. याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत. तसंच कोणकोणत्या कॅटेगरीला कोणकोणत्या प्रकारची स्कॉलरशिप भेटते ही सर्व माहिती घेणार. याच्यामध्ये खास करून आपल्या MBBS, BMS, BHMS, BDS या सर्वांच्या आपण स्कॉलरशिप बद्दल माहिती घेणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आमच्या चॅनलवर जर नवीन असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवर महाराष्ट्रामधील MBBS, BHMS, BVSC, BMS, फिजिओथेरपी, BSc नर्सिंग, बी फार्मसी तसेच सेंट्रल MCC आणि वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया या सर्वांबद्दल माहिती पुरवली जाते. तसंच स्कॉलरशिप बद्दल पण आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण टोटल माहिती घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तुमचा फायदा होईल आणि फायदेशीर व्हिडिओ आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, आपली जी स्कॉलरशिप आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये जर तुमचं ऍडमिशन असेल तर तुम्हाला आपलं सरकार महाडीबीटीचं पोर्टल आहे, त्याच्यावर तुम्हाला स्कॉलरशिपसाठी अप्लाय करावं लागेल. महाडीबीटीचं पोर्टल आहे, तिथे तुम्हाला अप्लाय करायचं लागेल. बघा, ही महाडीबीटीची वेबसाईट आहे, त्याच्यावर तुम्हाला अप्लाय करावं लागेल. इथे बघा, न्यू रजिस्ट्रेशन, न्यू ऍप्लिकेंट रजिस्ट्रेशन म्हणून आहे. याच्यावर तुम्ही केल्यानंतर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचं न्यू रजिस्ट्रेशन सुरू करू शकता. याच्यामध्ये बघू शकता तुम्ही ट्रायबल डिपार्टमेंटसाठी वेगळी ट्रायबल डिपार्टमेंट डेव्हलपमेंट, त्याच्यानंतर विजय एनटी ओबीसीचं वेलफेअर डिपार्टमेंट, या सगळ्या कॅटेगरीनुसार किंवा डायरेक्टर ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर याच्यामधून तुम्हाला स्कॉलरशिप भरावी लागेल. तर आता आपण बघूया एक एक स्टेप नुसार बघूया. तर बघा, न्यू ऍप्लिकेंट रजिस्ट्रेशन मध्ये जायचं तुम्हाला. पहिल्यांदा तुमचं रजिस्ट्रेशन करायचं. मग तुम्हाला आधार लिंक करणं गरजेचं आहे. सर्वात इम्पॉर्टंट फीचर आहे आधार लिंक करून घेणं. कारण कसं माहितीये का, तुमची जी स्कॉलरशिप तुम्ही भरणार आहात का, स्कॉलरशिप पूर्णच्या पूर्ण तुमच्या आधार लिंक असलेल्या अकाउंट मध्ये येत असते. त्यामुळे तुमचं आधार लिंक आहे की नाही हे तुम्ही अगोदर चेक करून घ्या. बँकेत जाऊन पण चेक करू शकता किंवा NPCI ची जी वेबसाईट आहे त्याच्यावर पण तुम्ही तुमचं आधार लिंक आहे की नाही ते तुम्हाला कळून जाईल. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता किंवा UIDE आधारची सेपरेट वेबसाईट आहे, UDID, त्याच्यावर पण तुम्ही चेक करू शकता की तुमचं आधार लिंक आहे की नाही हे तुम्हाला सांगून जाईल. त्याच्यानंतर तुमचं यू हॅव आधार लिंक रजिस्ट्रेशन हे सर्वात इम्पॉर्टंट आहे, कारण की तुमची पूर्ण स्कॉलरशिप त्याच्यामध्ये येऊन जाणार आहे. हे बघा, इथं दिलेलं आहे तुमचं रजिस्ट्रेशन वगैरे कसं करायचं ते. हा, हे सेंड OTP, त्याच्यानंतर तुमचं बायोमेट्रिक होऊन जाईल. आता त्याच्यानंतर हे आधारचं झालं पूर्ण. मग तुमचं न्यू रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू होते. तुमचं तुम्हाला आधार नंबर, ऍप्लिकेशन नाव हे सगळं तुम्हाला भरायचंय. पूर्ण डिटेल भरत भरत जायचं. शेवटी मग तुम्ही बघू शकता, हे असे पूर्ण तुमचे डिटेल भरल्या गेल्यानंतर तुम्ही तुमचं लॉग इन करा. त्याच्यानंतर तुमचं प्रोफाईल तयार करायचंय. आता या प्रोफाईल मध्ये काय तुमचं अकॅडमिक इयर भरायचं. त्याच्यामध्ये प्रोफाईल बघा, प्रोफाईल मध्ये काय काय भरायचं तुम्हाला. प्रोफाईल मध्ये आपण बघूया पहिल्यांदा सुरू. बघा, प्रोफाईल मध्ये तुम्हाला पहिल्यांदा सुरू तुमची पूर्ण पर्सनल डिटेल भरायची. त्याच्यानंतर तुमचं ऍड्रेस इन्फॉर्मेशन, पूर्ण तुमचा ऍड्रेस व्यवस्थितरित्या भरायचं. अदर इन्फॉर्मेशन तुमचं आई वडिलांचं बद्दल माहिती राहते त्याच्यामध्ये. तुमचं आई वडील भाऊ वगैरे त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती भरावं लागते तुम्हाला. आणि त्याच्यानंतर तुमचा करंट कोर्स पास्ट क्वालिफिकेशन, हॉस्टेल डिटेल, हे संपूर्ण प्रोफाईल करेक्ट केल्यानंतर तुम्हाला बघा, हे पहिल्यांदा पर्सनल डिटेल हे दिलेलं असेल तुम्हाला. बघा, हे पर्सनल नेम, आधार नंबर, नेम वगैरे सगळं त्याच्यात दिलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही अकाउंट नंबर पण तुमचा ऍड करू शकता. त्याच्यानंतर ऍड्रेस इन्फॉर्मेशन, कास्ट वगैरे डिटेल सगळी सगळी इन्फॉर्मेशन पर्सनल इन्फॉर्मेशन मध्ये. नंतर ऍड्रेस तुमचा पूर्ण टोटल. त्याच्यानंतर ऍड्रेस झाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता ही अदर इन्फॉर्मेशन, तुमच्या वडिलांबद्दल माहिती आहे, मदर बद्दल माहिती आहे, मदरचा व्यवसाय काय आहे, सॅलरी डे काय आहे. त्याच्यानंतर तुमचं खाली गेल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता करंट कोर्स, तुमचं कोणतं ऍडमिशन कॉलेज आहे, कोणतं इन्स्टिट्यूशनल स्टेट कोटा, इन्स्टिट्यूट स्टेट, नंतर इन्स्टिट्यूट डिस्ट्रिक्ट, तालुका, क्वालिफिकेशन टाईप, त्याच्यानंतर स्ट्रीम, कोणती स्ट्रीम आहे तुमची, MBBS BDS वगैरे सगळं तर ते लिहावं लागेल. कॉलेज नेम्स, कॉलेज स्कूल, कोर्स नेम, त्याच्यानंतर कॅप ID ऍप्लिकेशन, कॅप कोणतं तुमचं ऍडिशन आहे, त्याच्यानंतर कॅप सर्टिफिकेटचं हे टाकायचं तुम्हाला ID, त्यानंतर ऍडमिशन टाईप, त्याच्यानंतर कम्प्लिटेड कंटिन्यूअस, तुमचा फर्स्ट इयर कंटिन्यू आहे ना, फर्स्ट इयर कंटिन्यू करायचं. युनिव्हर्सिटीचा नेम करायचं. तुमचं जर MBBS BDS वगैरे BHMS याचा ऍडमिशन असेल, BMS, तर तुमचं इथे ते महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ वेल्थ आहे. त्याच्यानंतर कोर्स टाईप कोणता आहे तुमचा, त्याच्यानंतर प्रोफेशन वगैरे. याच्याबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही आमच्याशी विचारू शकता किंवा तुमचे कॉलेजवाले तुम्हाला इन्फॉर्म करतीलच याच्याबद्दल. त्यानंतर पास्ट क्वालिफिकेशन, तुम्हाला तुमचं क्वालिफिकेशन टाईप, स्ट्रीम, कम्प्लिटेड हे सगळं लिहायचं तुम्हाला. 10वी आणि 12वीचं दोन्ही पण तुम्हाला कम्प्लीट करावं लागणार आणि हे तुमचं असं फुल केलं जाईल. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता
हॉस्टेल. हॉस्टेल आहे का? हॉस्टेलर म्हणजे तुम्ही हॉस्टेलमध्ये राहता का? डे स्कॉलर म्हणजे तुम्ही पीजी मध्ये राहता का? म्हणजे पेइंग गेस्ट म्हणून राहता त्याच्यामध्ये तुम्ही राहता का? आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं लिहायचं स्टेट, महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट वगैरे सगळं टोटल तुमचं हॉस्टेलचं इन्फॉर्मेशन लिहायची आहे. तर त्याच्यानंतर हे झाल्याच्या नंतर बघा तुम्हाला सिलेक्ट करायचं तुमचं कोणतं डिपार्टमेंट आहे. तुमचं मेडिकल इथं येईल. जर तुम्ही मेडिकल फील्डमध्ये असाल, याच्यामध्ये असाल तुम्ही डेव्हलपमेंटल फील्डमध्ये येईल. याच्यामध्ये जर असाल तुम्ही तर इंजिनिअरिंग फील्डमध्ये असाल तर इथे मेडिकल आपलं डायरेक्टर ऑफ मेडिकल एज्युकेशन रिसर्च इन्स्टिट्यूट. आता याच्यामध्ये बघा प्रत्येक कॉलेज बद्दल मी तुम्हाला थोडक्यात थोडक्यात सांगतो. आता ही जे डॉक्टर पंजाबराव देशमुख हॉस्टेल अँड मेंटेनन्स अलाउन्स ही जी आहे मराठा कॅन्डिडेट साठी जी आहे की नाही, तुम्ही हॉस्टेलसाठी अप्लाय करू शकता हिच्यामध्ये. त्याच्यानंतर त्याच्यानंतर जर बघायचं गेलं तर राजश्री शाहू महाराज म्हणून एक स्कॉलरशिप आहे. याच्यामध्ये समोर जर गेल्यानंतर तर ती स्कॉलरशिप जी आहे तुमची एक फीस आहे ती तुम्ही जी हाफ फीस भरलेली आहे किंवा पूर्ण फीस भरलेली आहे ती तुमची हाफ फीस तुम्हाला रिटर्न येण्यासाठी जी आहे राजश्री शाहू महाराजांची स्कॉलरशिप तुम्हाला फिल करावं लागेल. कॅटेगरी मध्ये असाल किंवा ओपन कॅटेगरीचे असाल तुमचं उत्पन्न जर 50,000च्या खाली सॉरी तुमचं उत्पन्न जर 8 लाखाच्या खाली असेल तर तुम्ही ती स्कॉलरशिप भरू शकता. कोणती? राजश्री शाहू महाराज आणि हॉस्टेलची हॉस्टेलवाली डॉक्टर पंजाबराव देशमुख स्कॉलरशिप. त्याच्यानंतर जर तुमच्या बाकी कॅटेगरी असेल तर तुम्ही कॅटेगरीनुसार तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार तुमची हे भरू शकता. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं त्यानुसार तुम्ही भरू शकता ती. आता इथे बघा पर्सनल इन्फॉर्मेशन मध्ये काय काय भरायचंय तुम्हाला सर्वात पहिले तर आधार बघायचंय नेम. त्याच्यानंतर तुमचं एक मिनिट हा तुमचं कॅटेगरी कास्ट डिटेल पूर्ण तुम्हाला भरावं लागेल टोटल. त्याच्यानंतर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट पण भरावं लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे या वर्षीचं पूर्णपणे म्हणजे पुढच्या वर्षीपर्यंत व्हॅलिड असलेलं. त्याच्यानंतर डोमासाईल डिटेल तुम्हाला पूर्ण भरावं लागेल आणि त्याच्यानंतर तुमचे पर्सनल एलिजिबिलिटी डिटेल आर यू सायलेंट जॉब वगैरे आहे का ते तुम्हाला पूर्ण भरावं लागेल. आणि बँक डिटेल जर तुमचं आधार लिंक नसेल तर तुमचं बँक अकाउंटचं पण तुम्ही इथे भरू शकता. पण याच्यामध्ये पैसे येण्याची शक्यता कमी आहे. त्याच्यामुळे तुमचं आधार लिंक आहे का नाही बँकेशी करून घ्या. ते इम्पॉर्टंट आहे. आणि ते कसं करायचं तुम्ही एक बँकेमध्ये जाऊन करू शकता किंवा तुम्ही NPCIच्या वेबसाईटवर जाऊन पण तुम्ही तुमचं चेक करू शकता. या दोन्ही प्रोसेसमध्ये तुम्हाला कळून जाईल की तुमचं आधार लिंक आहे की नाही ते. आता बाकीच्या ट्रायबल वाल्या म्हणजे जे SC ST कॅटेगरीतनं ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटमधून तुम्ही स्कॉलरशिप भरू शकता आणि VJ NT OBC याच्यामधून पण तुम्ही स्कॉलरशिप भरू शकता. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.